तिकडं असे मोबाईल पकडा असे सोमवार घ्या वर घ्या मोबाईल नका घेऊ असे पहा मोबाईल मध्ये पहा मोबाईल मध्ये पहा ज्यांच्याजवळ मोबाईल नाही ते खाली पहा काकू तुमच्याजवळ मोबाईल नाही हॅलो ये ना मोबाईल कर पहा हॅलो ये बोल ना कुकर सोडून चला चलो बेटा झाला उद्या वगैरे नाही ना झाला ना ओके सामान एक मिनिट हे होत असली कामगार पब्लिकला येऊ नाही मी काय म्हणतो पब्लिकला येऊ सांगा याच्याबद्दल काहीतरी दोन शब्द म्हणजे कसला आहे बरं हा काय आम्हाला तर कळलाच नाही. तर मी बहुजा सालेबर्डी पुनर्वसन येथील उपसरपंच जितेंद्र गजगे. आज आमच्या गावामध्ये सालेबर्डी पुनर्वसन या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आज बांधकाम कामगार अंतर्गत शासनाकडून या ठिकाणी कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये ज्या महिला आहेत त्यांचे या ठिकाणी पेपर घेण्यात आले आणि या पेपरला आपल्या जवळपासची जेवढी बी गाव आहेत जसे पिपरी गाव आहे, सालेबर्डी आहे, कवळसी आहे, उमरी आहे, अशोकनगर आहे, फुलमोगरा आहे, या ठिकाणी या बांधकाम कामगारांनी या ठिकाणी येऊन असा आपला उपस्थिती दाखवली आणि या परीक्षा घेण्यासाठी जे आमचे बांधकाम विभागाकडून जे शासनाकडून जे पाठवण्यात आलेले जे कर्मचारी आहेत ते आमचे यवतमाळचे बुटले साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या या उपस्थितीमध्ये आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालेबर्डी पुनर्वसन या ठिकाणी तो पेपर घेण्याचं काम आता झालेलं आहे. बऱ्याचशा लाभार्थ्यांचे इथं परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण पण झालेले आहेत. आता पुढे त्यांना या योजनेमध्ये आणखी काय मिळणार आहे हे आता आपण समोर शासनावर अवलंबून आहे की त्यांना कशा प्रकारे ते मदत करतील. बस एवढे बोलून मी माझे दोन शब्द इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या आम्ही दिसतो का सांगा काहीतरी. आज या सालेबर्डी प्रत्येक शाळा सालेबर्डी या ठिकाणी बांधकामगार विभाग भंडाऱ्याच्या वतीने मागील 2 दिवसापूर्वी त्यांचं प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे आणि त्यांचं पेपर म्हणजे त्यांची परीक्षा या ठिकाणी त्या विभागाकडून घेण्यात आलेली आहे आणि आज सालेबर्डी या ठिकाणी सर्व बांधकामगारांचे पेपर या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांचं हे 15 दिवसाचं प्रशिक्षण होतं आणि 15 दिवसाची त्यांची उपस्थिती या प्रशिक्षणाला लाभलेली आहे आणि त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे कौशल्य प्रशिक्षण म्हणतात या विभागामार्फत जो कौशल्य प्रशिक्षण द्यायचं होतं त्या शासनाला ते कौशल्य प्रशिक्षण त्यांनी या माध्यमातून त्यांना या बांधकामगारांना दिलेलं आहे आणि या 15 दिवसाच्या प्रशिक्षणानंतर
त्यांना 4,200 रुपये हे प्रत्येक बांधकामगारांना मिळणार आहेत आणि भविष्यामध्ये एक कुशल कामगार म्हणून शासनातर्फे त्यांना एक प्रशस्तीपत्रसुद्धा मिळणार आहे आणि या विभागामार्फत अनेक योजना आहेत. स्कॉलरशिपची योजना आहे, विवाहाची योजना आहे आणि अनेक अशा प्रकारच्या योजना आहेत. त्या सर्व योजनांचा लाभ भविष्यामध्ये या बांधकामगारांना मिळणार आहे. म्हणून मी आजच्या प्रसंगी सर्व या बांधकामगारांना विनंती करतो आहे की आपण शासनाच्या ज्या विविध योजना आहेत आपण त्या सर्व योजनांचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा असं या ठिकाणी आवाहन करतो आहे. धन्यवाद. सांगा बरं कामगार योजनेबद्दल काहीतरी बोला. ही जी योजना आहे जे तुमच्या कामगार म्हणजे महिलांसाठी बांधवांसाठी जी योजना आहे या योजनेबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का की ही योजना कशी आहे, कशी वाटली? शासनाने जी योजना तुमच्यासाठी काढलेली आहे तर या योजनेमध्ये तुम्हाला कोणते कोणते फायदे आहेत याच्याबद्दल तुम्हाला काही जाणीव आहे का? स्कॉलरशिप मुलांना स्कॉलरशिप मिळते. डोळ्यांचं ऑपरेशन होते, डोळ्यांचं ऑपरेशन फ्रीमध्ये होतं. मिळणार आहे. आपल्या मुलीचं पहिलं जर लग्न होत असेल तर मुलीच्या पहिल्या लग्नाकरता सुद्धा म्हणजे त्या योजनेच्या मला वाटते 20,000 40,000 रुपयात ते काही मिळतात ते पण मिळणार आहेत. अशा अनेक विविध प्रकारच्या योजना या विभागामार्फत आहेत. आपण त्याचा अभ्यास करावा आणि जाणून घ्यावा त्या विभागामार्फत नाही का. आणि जेवढं काही योजना आहेत त्या योजना आपण घेण्याचा प्रयत्न करावाच्या बस एवढं. आणि अभ्यास करा, त्या माहिती करून घ्या. शासनाच्या विविध योजना आहेत आणि त्या ठिकाणी आपण जाऊन संपर्क करायचा अधिकाऱ्यासोबत आणि ज्या काही योजना आहेत त्या योजना आपण विचारायच्या आणि त्या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा. कारण की त्या शासनाच्या योजना आहेत आणि म्हणून प्रत्येक योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे. घ्याल ना आपण? जावं लागते म्हणजे काय प्रॉब्लेम आहे किंवा काय म्हणजे काय त्रुटी असतात काही नाही का, काही तांत्रिक त्रुटी असतात तर त्या आता जसं तुम्ही बोलल्या नाही का 4 वर्ष भरल्यानंतरही लाभ नाही मिळाला, पैसे नाही आले. म्हणजे कसं आहे हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल होईल तर थोडा तिकडे